हाय हॅलो नमस्कार मित्र-मैत्रीण. आज आपण भरलेली मसाल्यात मिरची करणार. त्यासाठी बघा उभी मस्त कमी तिखटातली मिरची घेतलेली, तिला उभी चीर करून घ्यायची, स्वच्छ धुवून वगैरे पुसून वगैरे घेतलेली आहे. इथे शेंगदाण्याचा कूट घेतलेला, हळद मीठ हिंग नेहमीप्रमाणे घेतलेला चवीनुसार. आणि इथे मी मस्त मॅगी मसाला वापरणार. हा मसाला वापरण्यामध्ये चवीला एक नंबर लागते. मिरची आणि तिखट असल्यानं कमी तिखट असल्यामुळे चवीलाही छान होतं आणि तोंडाला चव नसेल ना तर मस्तपैकी अशी ही मिरची तयार होते. खरंच करून बघा, आवडत असेल नक्कीच सांगा मला. आणि एक वेगळ्या प्रकारची मिरचीचा मसाला तयार आहे. स्टफिंग मसाला वेगळ्या झालेला आहे. सगळं छानपैकी करून घेतलेला आहे मसाला मिक्स. आणि इथं बघा मिरच्याला चीर देऊन मस्त उभी चिरून घेतलेली आणि त्याच्यामध्ये हा सगळा स्टफिंगचा मसाला भरायचा आहे. आता बघा इथं सगळा मसाला तयार करून घेतलेला आणि मस्त मिरचीमध्ये भरूनही घेतलेला आहे. तुम्ही नक्कीच करून बघा. त्या मिरच्या सगळ्या भरलेल्या आहेत. आता इथं छानपैकी मिरच्या भरलेल्या राहिला मसाला टाकून घेतला. आता बघा तेल गरम करून घेतलं तव्यामध्ये आणि मिरची जशी आपण मच्छी फ्राय करतो तशीच फ्राय करायची आहे. अगदी छान साधा सिंपल रेसिपी मी रोज टाकत असते. लॉंग शॉर्ट व्हिडिओ रोज टाकत असते, जाऊन बघू शकता. छान छान रेसिपी असतात माझ्या मच्छीच्या, व्हेज नॉनव्हेजच्या, सगळ्या छान प्रकारच्या भाज्या, टिफिनच्या मस्त मस्त आयडिया असतात. त्याच्यावर झाकण ठेवून द्यायचं आहे 1 मिनटं आणि मस्त लिंबाचा रस पिलायचा आहे. तर तुम्ही ह्याच्यामध्ये गोड लागण्यासाठी गूळ किंवा साखरही टाकू शकता, पण मी नाही टाकले कारण मला ना तोंडाची चव वाढवण्यासाठी ही तिखटच करायची होती, म्हणून मस्त थोडीशी तिखट करण्यासाठी वाफलून घेतलेली. 1-2 मिनटं वाफलून घ्यायची आणि छान स्टफिंगची मिरचीमध्ये भरलेली मसाला मिरची तयार झाली. साध्या सिंपल रेसिपी छान मी टाकत असे, जाऊन बघू शकता. आवडत असतील नक्कीच सांगा मला आणि मस्त की कमेंट करत जा. छान छान रेसिपी बघून तुम्हालाही आवडत असेल तर नक्कीच करा आणि छान करून बघा. छान छान रेसिपी करा आणि बघा छान स्टफिंग मसाला मिरची तयार झाली. मग या खायला आपण पुन्हा भेटूया नवीन कधीला. तोपर्यंत बाय बाय.